अरे इतरांचं भविष्य वर्तवतोयस, पण तुला तुझं भविष्य माहिती आहे का? हो हो, हा तर स्वामींचा आवाज आहे. कोण आहे तिकडे? स्वामी तुम्हीच आहात ना? की कोणी आमची मस्करी करताय? मनुष्याला वाटतं की तो खेळ असतोय, पण खेळाच्या पाठीवरची प्रत्येक चाल आमच्या नजरेसमोर असते. भक्ताच्या मनात श्रद्धा असेल तर आम्ही शांत बसतो, मात्र अधर्माचा विचार आला तर शिव शंकर शंभो. स्वामी कुठे आहात तुम्ही? आम्हाला का नाही दिसत आहात? समोर या. कुठे आहात स्वामी? अंगात आम्ही चरात आहोत. आधी आमच्या प्रश्नाचं उत्तर दे. मला माझं भविष्य माहिती आहे. मी ज्योतिषी आहे. ग्रहमान माझ्या हातात आहेत. असं म्हणतोस? बर, मग सांग, घरात पाऊल ठेवताना तुझ्या बरोबर काय घडणार आहे? काही घडणार नाहीये. माझा आजचा दिवस शुभ आहे. माझी कुंडली सांगते तसं. असं? बर, मग ठेव घरात पाऊल. नको, ते स्वामी आहेत. ते आव्हान देत आहेत म्हणजे काहीतरी कारण आहे. आता आज जाणं धोक्याचं ठरू शकतं. काही धोका नाहीये. अगं कोणीतरी घाबरवतंय आपल्याला. मला माझ्या ज्योतिष विद्येवर पूर्णपणे विश्वास आहे. उमा, ग्रह माझ्या सोबत असतील तर देवही माझं काही बिघडवू शकत नाहीत. चल. अहो हो, तो पहा. ज्याला गर्व होता तो अनुभव आल्याशिवाय शहाणा होत नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अलकनंदा, या अक्षता बघ. स्वामींनी आपल्यावर केवढी मोठी कृपा केली. या 3 अक्षता, या 3 अक्षतांमध्ये आपलं भविष्य दडलंय. जणू आपल्याला इच्छापूर्तीचा आशीर्वाद दिलाय. म्हणजे आता तुझा आजार बरा होणार आणि आपल्याला संतती प्राप्ती देखील होणार. हो, आणि अंगद भाऊजींची भविष्यवाणी खोटी ठरणार. जिथे गुरुकृपा उभी राहते तिथे ग्रह ताऱ्यांना देखील गुडघे टेकावे लागतात. आहो, आज आपली सगळ्यात मोठी चिंता संपली. अगं पण या 3 अक्षतांचे नेमकं करायचं काय? स्वामींनी प्रसाद म्हणून दिले आहेत म्हणजे त्यामागे काहीतरी अर्थ असणार, काहीतरी संकेत असणार. हो, ह्याचं उत्तर शोधावं लागेल. अंगत्र सगळ्या ग्रहताऱ्यांना हे 3 तांदळाचे दाणे पुरून उरतील. स्वामी अंगद भाऊजींना म्हणाले होते, तुझ्या सगळ्या ग्रह ताऱ्यांना हे तांदळाचे 3 दाणे पुरून उरतील. म्हणजे हे दाणे दैवी आहेत, साधे नाही. हे आपल्या आनंदात, आपल्या भविष्यात आणि आपल्या वंशवृद्धीत महत्वाची भूमिका बजावणार आहे. अहो, हा फक्त स्वामींचा प्रसाद नाही, गुरुकृपेची बीज आहेत.
बरोबर बोलतेस तू. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अलकनंदा, आपण अक्कलकोटला जाऊन स्वामींनाच विचारावं का या अक्षतांबद्दल? त्यांच्या चरणी जाऊन त्यांचं मार्गदर्शन घ्यावं का? इच्छा तर आहे, पण खरं सांगायचं तर शरीर साथ देईल असं वाटत नाही. एवढा प्रवास आता झेपणार नाही. तुम्ही जाऊन या, माझं मन तुमच्या सोबत आहे. ग, तुला अशा अवस्थेत एकटीला सोडून मी कसा जाऊ? अहो, आता स्वामींनी आशीर्वाद दिलाय, काळजीची गरज नाही. ज्याच्या घरात गुरुकृपा जागी होते तिथे भयाला स्थान नाही. तुम्ही निश्चिंत जा. या 3 अक्षता म्हणजे आशेच्या 3 दीपमाळा आहे. पण हा आत कसा आला? हो, मला खूप भीती वाटते हो. काहीतरी करा ना. उमे, घाबरू नकोस तू. मी बघतो काय करायचं ते. तू थांब, आलोच मी. आओ आओ. आओ, आओ, काय करताय? तू थांब जरा उमे. आओ, आओ, काय झालं तुम्हाला? आओ, आओ, काय झालं? आओ, 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 डोळे उघडा. काय रे, काय झालं तुझ्या ज्ञानाचं? अरे तू म्हणत होतास ना की तुझं भविष्य कधी खोटं ठरत नाही, तुझा शुभकाळ सुरू आहे. मग सर्पदंश झाला कसा? आता मृत्यू ओढवणार आहे, याचा काय करशील? स्वामी, स्वामी, दया करा, यांना वाचवा. यांच्या बाबतीत असं होऊ देऊ नका. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा. उठा ना. काहीतरी बोला. काही होणार नाही त्याला. साप बिनविषारी होता. याचा अहंकार उतरवण्याकरता आम्ही घडवून आणला. अहंकार याचा विषय, ते शरीर नाही, आत्मा मार. अरे शाळा हो, भाऊसाहेबाला त्रास देणं सोड, त्याचं वाईट चिंतन सोड.
त्याच्या संपत्तीचा अभ्यास करू नकोस, नाहीतर पुढच्या वेळी साप नाही तुझ्या कर्माचं विष तुला मारे. अहो याचा अर्थ तुमचं भविष्य खोटं ठरणार की काय? स्वामी आता त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आपण जे रचतोय ते सगळं फसणार की काय? नाही, मी असं होऊ देणार नाही. हे शक्य नाहीये. नाही उमे, माझ्या नशिबात असा मृत्यू नाहीये. माझे ग्रह मला धोका देऊ शकत नाहीत. हे सगळं सगळं या स्वामींनी घडून आणलंय. याचाच अर्थ माझा माझा अभ्यास चुकीचा नाहीये. माझे सगळे अंदाज बरोबर आहे. तुम्ही माझं ज्ञान खोटं नाहीये. मुद्दामून ह्यात हस्तक्षेप केलाय. अहो पण आता स्वामी त्यांच्या पाठीशी उभे आहेत. आपला हेतू साध्य करणं कठीण होईल. अंगातल्या सगळ्या ग्रहधाऱ्यांना हे 3 तांदळाचे दाणे पुरून उरले. आणि ते 3 तांदळाचे दाणे स्वामींनी का दिले असतील त्यांना? असा काय चमत्कार दडलाय त्या दाण्यांमध्ये? मी ही मगापासून तोच विचार करतोय. हे काही साधं नाहीये. हे काय आहे ते शोधावं लागेल. ह्या 3 दाण्यांचं काय रहस्य आहे हे शोधल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. त्यांच्या नशिबात काय बदल घडतोय हे मी शोधून काढणारच. दुसऱ्याचं वाईट चिंतू नये, इतरांच्या दुःखावर हसू नये. तुम्ही जर दुसऱ्यांच्या जखमांवर मीठ सोडलं तर त्या जखमा तुमच्या स्वतःच्या वाट्याला येतात. हा बुवा या भाऊसाहेबांकडे एकटाच जाऊन आला. एक संधी गेली त्या भाऊसाहेबांकडनं पैसे उकळायची. आता पुन्हा कधी संधी मिळेल याची वाट पाहावी लागणार. अरे हो, कपिलाताई, स्वयंपाकघरातलं सगळं आवरून ठेवलंयत ना? आई ग, आता काय सांगू संग्राम मावशी. अहो स्वयंपाकघर आवरायला जात होते, पण काय आहे ना, गुडघे फार दुखतायत, तो पायही फार दुखतायत, म्हणून राहून गेलं. तुमचे गुडघे कधीपासून दुखायला लागले? अहो कधीपासून म्हणजे फार दिवस झाले माझे गुडघे आणि पाय दुखतायत. तो कधी कधी डोकं पण दुखतं माझं, पोट पण फार दुखतो. हे सांगू का, जवळजवळ सगळं अंगच दुखत असतो. आता काय सांगू तुम्हाला, स्वामी सेवा एवढी करते पण माझं दुःख काही कमी होत नाही, माझ्या व्याधी काही कमी होत नाहीत बाई. आई ग आई आई आई, मला ना एकच कळत नाहीये सुंदरा मावशी की अहो माझ्या मनासारख्या गोष्टी कधी होणार. स्वामी सेवा करून सुद्धा मला काही उपयोग होत नाही. फार दुःख होतं हो सुंदरा मावशी. हातातोंडाशी आलेला घास निसटून जातो. मनासारखं आयुष्य जगताच येत नाही. हे घे. या नारळांचं काय करू स्वामी? एक काम कर, तुझ्या ज्या वेदना आहेत, जे दुःख आहेत, त्या प्रत्येक वेदनेकरता एक एक नारळ या गाठोड्यात बांध आणि पुढे काय करायचं ते आम्ही सांगतो. चल. खरं स्वामी, माझं दुःख संपेल? लगेच करते.
पाय दुखतात ना त्याच्यासाठी. गुडघे दुखतात त्यासाठी. झाले सगळ्या दुःखांसाठी नारळ बांधून झाले. आता दुःख कमी होईल ना. आता एक काम कर, एक गाठोडं घेऊन वटवृक्षाजवळ जा. वटवृक्षाला एक गाठोडं बांध आणि तिथे आधीच एक गाठोडा बांधलेला असेल ते घेऊन परत ये. चल. बस एवढंच. म्हणजे दुःख कमी होईल मग. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, कपिलाताईंनी बहुतेक तुम्ही काय बोललात ना ते नीट ऐकलेलं दिसत नाही. नाही, तुम्ही त्यांना दुसरं गाठोडं आणायला सांगितलं, पण ते दुसरं गाठोडं नेमकं आहे कशाचं? कळेल, योग्य वेळ आल्यावर कळेल. आजची रात्र उत्तर शोधण्याची रात्र आहे. बघूयात कुणा कुणाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. शिवाय शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे श्याम्या, अंगद मालक, कुठे चाललायस रे एवढा घाईघाईत? अहो मालकांनी अक्कलकोटला जायला सांगितलंय. स्वामींनी त्यांना तांदळाचे 3 दाणे दिलेत ना, त्याचं नेमकं काय करायचंय ते विचारायला. हो, जा विचार. पण परत येताना मात्र सगळ्यात आधी मला सांगायचं. हे वेगळं सांगायला नकोय तुला. हो सांगतो. येऊ मालक. हो हो, ये. तीन दाणे, तांदळाचे साधे 3 दाणे आणि एवढा गाजावाजा. हा नेमका काय खेळ आहे हे समजायलाच पाहिजे. जा जा, उत्तर घेऊन ये. बाकी मधल्या काळात जी खबरदारी घ्यायची आहे ती मी घेतोच. शिव 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 शिव. जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याच्या पाठीशी आमचा आशीर्वाद सदैव असतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सुख मिळणार, सुख. हा, इतकी गाठोडी. आमच्या दुःखाच्या ऐवजी आम्हाला जर सुख मिळणार असेल तर मोठंच गाठोडं घ्यायला हवं, म्हणजे मोठं सुख मिळेल. वा 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 कपिला. मोठं सुख. कपिले, ओ स्वामी, अगे कशाच्या बदल्यात काय निवडते जाणून घ्यायचं नाहीये का? स्वामी, अहो तुम्ही देताय म्हणजे नक्कीच सुख असणार. असा नियम नाहीये, हा सृष्टीचा नियम आहे. दुःखाच्या बदल्यात दुःखच निवडावं लागेल, कारण दुःख हे जगूनच संपवावं लागतं. दुःखाच्या बदल्यात सुख नाही मिळणार. हा, आता जर तुला तुझी दुःख नकोशी झाली असतील तर त्या दुःखांच्या बदल्यात दुसरी दुःख निवड. खरं स्वामी? कपिलाताई, त्याच्यात एखादा गंभीर आजार असेल तर?
अहो त्याच्यात अपमृत्यू असेल तर? आजार, अपमृत्यू? नाही नाही. सुंदरा मावशी, माझं दुःख लहान आहे की मोठं काय आहे हे तरी मला ठाऊक आहे, पण दुसऱ्यांचं दुःख काय आहे हे मला ठाऊकच नाहीये. नाही नाही, माझंच गाठोडं मी घेते. स्वामी,